कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. सावकाश सावकाश जाऊ दे. या इथं मध्ये घ्या. या पुढे. बरं बस. सावकाश. काय चाललंय? दादा अरे 4 भिंतींमधल्या कृत्रिम एसी पेक्षा किती छान आहे हा नैसर्गिक एसी. त्यामुळे इकडे आपण मजा करूया. वा काय छान बोललात. अव्या होय आलो आलो. तुम्ही बसा निवांत. आलोच मी. बस बस. काय झालं? काय चाललंय तुमचं? काय चाललंय? हे बघ, मी बोलत नाही याचा अर्थ असा नाही की मला गोष्टी कळत नाही. पण आता आम्ही काय केलं? सारंग दादा, माझ्या चेहऱ्याकडे बघून वाटतं का रे मी असं काय करेन? मी आपला साधा भोळा गरीब सुनू सिरियस सांगा, तू गरीब. तुम्हाला ना लहानपणापासून मी ओळखतो. तुम्ही काय आहात नाही माहितीये मला. आता माझं ऐका, जोपर्यंत आपण या घरात आहोत तोपर्यंत शिस्तीत राहायचं, कळलं? आणि ते अप्पूचे कान भरायचे नाही. अरे सारंग दादा, त्या बिचाऱ्याने मला असंच विचारलं तर त्याला आनंद वाटावा म्हणून सांगितलं. आता अप्पू सावलीवणीचा भाऊ आहे ना, मग बहिणीची काळजी वाटणारच म्हणून आपलं सांगितलं. काय ना, तू गरीब आहेस ना म्हणून मी तुला सोडून दिलं. झालं ते झालं, यापुढे काही करायचं नाही. बडीशोप. घ्या घ्या घ्या. सारंग दादा, दाजी तुम्हाला आजचं जेवण आवडलं ना? व हो बाळा. नाही म्हणजे तुम्ही असं मोठ्या घरची माणसं आहात, तिकडं तुमच्या त्या बंगल्यावरती तुम्हाला असं पंचपक्वान्न असतील ना म्हणून विचारलं. तू या वयात असा विचार नाही करायचा. या जगात ना कुठलीच गोष्ट छोटी मोठी, गरीब श्रीमंत असं काही नाही. हे सगळं माणसांनी बनवलंय. अन्न हे अन्न असतं रे, ते आपण किती प्रेमाने बनवतो ना ते महत्वाचं आहे. दाजी तुम्ही तर एकदम माझ्या अक्की सारखं समजवता. अरे वहिनी कोणाची आहे? फक्त मला तिची एक गोष्ट नाही आवडत. कोणती? ती ना मला पथ्य पाळायला लावते. एक कप चहा सुद्धा पिऊ नाही देत मला. चल आईस्क्रीम खायला जाऊ, म्हणजे तुला चालत असेल तर. ओ चालेल, काय धावल. अप्पू सारंगाजी, आता तुम्हीच अक्कीला सांगा, त्याशिवाय ती मला जाऊ नाही देणार. मी बघतो. आम्ही जरा दोघे बाहेर चाललोय, येतो लगेच. चल. दोघं बाहेर चाललोय आम्ही. चप्पल घाल. तारा पॅकिंग झाली का? हो झाली आहे, पण मम्मा
आपण गावातले कार्यक्रम खूप कमी केले आहेत आणि आता तर मला अवघड पण वाटतंय. तूच म्हणालीस ना की सारंग पण असणार आहे. कसं शक्य आहे सावली आणि सारंग एकत्र? तारा बस. तू कधीपासून हा सगळा विचार करायला लागलीस? आणि मुळात तुला करायचं काय आहे? तुला फक्त स्टेजवर उभं राहून तोंड हलवायचंय, तेवढंच कर. बाकीचं सगळं सोड ना. तू हा स्ट्रेस का घेतेस? मी बघीन काय करायचं ते. तारा तू बिलकुल तुझ्या बापावर गेलीस. सतत निगेटिव्ह विचार करणं, सतत कुरकुर, हे होणार नाही ते होणार नाही, असंच होईल तसंच होईल. अरे स्वतःच्या मुलीचं कौतुक करायचं सोडून त्या सावलीचं कौतुक करत बसायचा तू. जाताना मला काय म्हणाला माहितीये? म्हणाला एक दिवस सावलीचा आवाज जगात सर्वत्र पसरेल आणि मग तू उभं केलेलं हे साम्राज्य पत्त्यांसारखं कोसळेल. पण मीही त्याला ठणकावून सांगितलं की जोवर ही भैरवी वजे जिवंत आहे ना, तोवर मी असं काही घडूच देणार नाही. म्हणून मी लपून बसतो, कोणाला बी सापडत नाही बर का. लय भारी वाटतं मला असं करायला. आपू रांग्या हो. अरे मी पण तुझ्यासारखंच होतो. मी पण शाळेत लपून बसायचो. शाळा सुटली की बाहेर यायचो. दुसऱ्याशी मस्तरांचा मार खायची. झाला का फोन? हो. मॉमचा फोन झाला. ऍक्च्युली मॉमला सांगायचं होतं ना की आपण पोचलो म्हणून. पण मी तुला काही विचारलंच नाही. मला काय सांगतोयस? नाही म्हणजे काय झालं माहितीये का, लय काम करावी लागतात हो मला या घरात. नाही तुम्ही म्हणत असाल बाई जयंती वहिनी एवढ्या सुंदर एवढ्या ताज्या तवाना कशा बाई दिसतात. रहस्य त्याचं रहस्य म्हणजे हेच, एवढी ढीगभर कामं करावी लागतात मला. म्हणजे बघा झाडू लावते, लादी पुसते, सगळ्या वस्तू कुठे पसरलेल्या असतात त्या व्यवस्थित जागेवर ठेवते. या अप्पू भाऊजींची औषधं बी सगळी जागेवर व्यवस्थित ठेवून देते, भांडी धुते, कपडे घासते. माहितीये का? लय दमून जाते मी एकदम. पण तुम्हाला एवढं राबण्याची गरज काय होती? याच्याला काम करायचं एवढं? असं काय करता? आपलं घर म्हणल्यानंतर राबायला नको का? आता हेच बघा ना, आपलं घर मानते म्हणून तर माझी खोली दिली ना मी सारंगरावांना आणि सावळीला राहायला. एवढ्या वर्षात कुणाला माझ्या खोलीत पाय बी ठेवू दिला नव्हता मी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.